मॅपल्सन सिस्टम्स. तर इफरंट आणि ॲफरंट रिझर्वायरवर त्यांनी बनवलेलं आहे की रिझर्वायर कुठे आहे. तर ॲफरंट रिझर्वायर इज ABC, इफरंट इज DEF. तर B and C आर नो लॉंगर इन यूज, गया BC. तर ते आउट ऑफ क्वेश्चन आहे. एचं एकच लक्षात ठेवायचं आहे, ए इज गुड फॉर स्पॉन्टॅनियस. तर स्पॉन्टॅनियससाठी का चांगला आहे, कारण की तुझा जो एक्सपायरेटरी वॉल आहे हा तुझ्या जवळ आहे, त्याच्यामुळे तू एक्सपायर केलं की ते पटकन बाहेर जातं, त्याच्यामुळे हे स्पॉन्टॅनियससाठी चांगलं आहे. सिम्पल ॲज दॅट. आणि कंट्रोलसाठी तुझं मॅपल्सन D चांगलं आहे, कारण की तुझी बॅग आणि APL जवळ आहे. कुठे गेला D, बॅग आणि APL जवळ आहे. मग तू कंप्रेस केल्यावर जो जमा झालेला एक्सपायर्ड तो बाहेर जातो, त्याच्यामुळे एक्सपायर्ड बाहेर जातो, म्हणून हा कंट्रोलसाठी चांगला आहे. तर A इज गुड फॉर स्पॉन्टेनियस, D इज गुड फॉर कंट्रोल. आणि DEF जेही काही आहे ते ॲक्च्युली IRS-TPचे मॉडिफिकेशन आहे. आणि DEFमध्ये काय आहे, Dमध्ये बॅग आहे, Eमध्ये बॅग काढून टाकली आहे, आणि Fमध्ये बॅग आहे ती ओपन आहे, म्हणजे जॅक्सन रीज सर्किट. तर हे ABC ॲफरंट रिझर्वायर आहे, फ्रेश गॅस फ्लो इथे लावलेला आहे, इकडनं पेशंटला चालला आहे सेम. DEF इफरंट रिझर्वायर आहे, तर एक्सपायर्ड जी गॅसेस आहेत त्या तुमचे स्टोअर होतात त्याच्यामुळे. स्पॉन्टेनियससाठी चांगलं आहे. ट्यूबचा लेंथ ना नेहमी 1 टायडल व्हॉल्यूम असते. 100 सेंटीमीटर किंवा 1 मीटर असेल तर 450 होतं, म्हणून 110 असेल तर 500 होतो एक टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम याच्यातच राहायला पाहिजे, बॅगमध्ये नाही गेला पाहिजे. बॅगमध्ये गेला तर रिब्रिदिंग होते, म्हणून तो फंडा आहे की ते ट्यूबची लेंथ तेवढी असली पाहिजे. जॅक्सन रीजमध्ये ट्यूबची लेंथ जी काही आहे त्याचा 150 व्हॉल्यूम आहे. तर 150 टायडल व्हॉल्यूम बच्चूचा 7ने भागितलं तर 20 येतो, तर म्हणून 20 किलोच्या मुलासाठी जॅक्सन रीजचं सर्किट JR सर्किट चालू शकतं. मग त्याच्या पुढे मग तुम्ही त्याची लेंथ वाढवली तर तुम्ही ॲडल्टसाठी पण वापरू शकता, पिडॅट्रिकसाठी पण वापरू शकता, स्पॉन्टेनियस आणि कंट्रोलसाठी पण वापरू शकता, कारण की हे सगळे बेन्झ सर्किटच आहेत. बेन्झ सर्किट युनिव्हर्सल सर्किट आहे म्हणून. इफरंट आपण बघितले, हे सर्व काही TPCs आहेत, हे स्पॉन्टेनियससाठी चांगले नाही आहेत, आपण पुढे बघू. तर आपण बघितलं स्पॉन्टेनियससाठी A सगळ्यात आधी येणार, कंट्रोलसाठी D सगळ्यात आधी येणार. तर न्यूमॉनिक आहे ऑल डॉग्स कॅन बार्क, A पासून स्टार्ट होतं, तर हे स्पॉन्टेनियससाठी आहे. डेड बॉडीज कांट आर्ग्यू, तर हे कंट्रोलसाठी आहे. मॅपल्सन ब्रीदिंग सिस्टीमचे इन जनरल ॲडव्हान्टेजेस सगळ्यांना बोलू शकतो आपण. हे सिम्पल आहे, लाईट वेट आहेत, कन्व्हिनियंट आहेत वापरायला, महाग नाही आहेत, रेजिस्टन्स कमी आहे, डेड स्पेस कमी आहे, क्लिनिंग स्टरलायझेशन इझी आहे. डिसॲडव्हान्टेज काय की फ्रेश गॅस फ्लो हाय आहे. CO2 रिटेन्शन आपण बघितलं, भरपूर सारे फंडे मारून टाकायचे की फ्रेश गॅस फ्लो कशावर डिपेंड आहे. तर टायडल व्हॉल्यूम, RR, एक्सपायरेटरी पॉज, नंतर फ्रेश गॅस फ्लो, पेशंटचं मेटाबॉलिक डिमांड, जे काही आहे भरपूर सारं. आणि लॉस ऑफ हीट आणि ह्युमिडिटी होते. कोॲक्झियलमध्ये थोडंसं वाचतं ते, तेवढंच आहे. फक्त ह्युमिडिटी हां ठीक आहे, हीट पण आणि ह्युमिडिटी पण दोघेही म्हणता येईल. तर आपण बघितलं की हे कशाप्रकारे स्पॉन्टेनियससाठी जर A सर्किट चांगलं आहे, का चांगलं आहे, तर त्याच्यात मिनिट व्हॉल्यूम जो आहे तो एकच लागतो. D कंट्रोलसाठी चांगलं आहे का, तर त्याच्यात फक्त एकच मिनिट व्हॉल्यूम तुझा हे म्हणून लागतो, कारण की मिनिट व्हॉल्यूमसुद्धा कमी नाही आहे. आता ॲडल्टचा आपण बघितला, वेट 60 आहे तर 6 असतं, तर 6 लिटरचा फ्लो तुला चालू ठेवावा लागेल. भले तू O2 + N2 मिक्स कर, एअर मिक्स कर, काही कर, पण 6 लिटर चालला आहे. स्पॉन्टॅनियसमध्ये पण तेवढंच आहे. आणि मग तो 2 to 3 टाईम्स केला जर तू स्विच करण्याकरता, तर 18 म्हणजे 15 लिट फ्लो तुझा मॅक्सिमम आहे, तुला फुल फ्लो द्यावा लागतो आहे. त्याच्यामुळे इट इज नॉट इकॉनॉमिकल. 15 लिटरचा फ्लो म्हणजे फुल वाया घालवणं नाही. इवन 6 लिटर पण खूप जास्त झाला. हे सेमी ओपन सर्किट आहे त्याच्यामुळे. आणि आपण 2 लिटरवर आणतो कंट्रोल सर्क्युलेशनमध्ये, ह्याचं 1/3 कमी होतो, म्हणून किती इकॉनॉमिक आहे ते गोष्टी. ठीक आहे. तर
यांचं मेकॅनिझम बघून घेऊ आपण कंट्रोल आणि स्पॉन्टेनियसमध्ये. तर स्पॉन्टेनियसमध्ये फंडा काय राहील, स्पॉन्टेनियसमध्ये APL पूर्ण ओपन राहील, कंट्रोलमध्ये पार्शली क्लोज राहील. त्याच्यामुळेच या सर्व गोष्टी होतात की जसं करून स्पॉन्टेनियस आहे हा जो आहे एक्सपायर केला पूर्णपणे सरळ बाहेर चालला जाईल. स्टार्ट इन्स्पिरेशनपासून करतात हा तुझा गॅस पूर्ण भरलेला आहे O2ने, तो एक्सपायर करेल पूर्ण बाहेर जाईल किंवा थोडासा आत येईल, पुन्हा मिक्सिंग होईल आणि जे नवीन फ्रेश गॅस येईल हा याला बाहेर फेकेल. त्याच्यामुळे हा इकडे जमा होईल आणि बॅग फुल झाली की APL ओपन होईल. हा एक फंडा आहे. ठीक आहे. तर फंडा हा आहे की कंट्रोलमध्ये पार्शली क्लोज आहे त्याच्यामुळे हा लगेच ओपन नाही होत. स्पॉन्टेनियसमध्ये हा लगेच ओपन होईल. बॅग फुल झाली की APL ओपन होईल. तर इथे मग बॅग फुल झाली की हा ओपन होईल, पुन्हा तुझे कलेक्टेड गॅसेस बाहेर चालले जातील. त्याच्यामुळे हा स्पॉन्टेनियससाठी सगळ्यात चांगला आहे. फ्रेश गॅस फ्लो सफिशियंट असेल तर रीब्रिदिंग याच्यात चान्सेस नाही. 6 लिटर तुला तरी ठेवावं लागते. हे 70 ते 80 याचा मिनिट व्हॉल्यूम असतो. तोच आपण 6 लिटर म्हणतो पर kg कन्वर्ट केला तर. हँड ब्रिंक वॉल बघितला आपण तर तेच आपलं बॅग आणि याचं बॅगचं प्रेशर याच्या खाली असलं पाहिजे. म्हणजे आधी बॅग भरली पाहिजे, नाही तर तो वेंट आउट होऊन जाईल फ्लो. कंट्रोलमध्ये काय होतं, कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम हा आहे की हा पार्शली क्लोज केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही आता ठीक आहे इन्स्पिरेशनपासून चालू करतात, भरणार इथपर्यंत तुमचा जमा होणार. जमा झाल्यानंतर आता तुम्हाला एक्सपायर करायचं, तर एक्सपायर हा वॉल तुम्ही पार्शली क्लोज केलेला आहे, तो पूर्ण म्हणजे वेंट आउट करण्याकरता जेवढं प्रेशर लागेल तेवढ्यात तो तुमचा ट्यूब भरून जाईल, बॅग पण अर्धी भरेल. आणि मग जेव्हा तुम्ही कंट्रोलसाठी तुम्ही बॅग दाबणार तर हाच व्हॉल्यूम परत तुमचा पेशंटला चालला आहे. त्याच्यामुळे रीब्रिदिंग होतं. म्हणून रीब्रिदिंग अवॉइड करायचं तर हा व्हॉल्यूम तुम्हाला खूप मोठा ठेवावा लागतो, 2 to 3 टाईम्स. म्हणजे खूप मोठा झाला तो, 12 ते 15 लिटर पर मिनिट हा खूप मोठा व्हॉल्यूम झाला. तर Aचे ॲडव्हान्टेज काय झाले, बेस्ट फॉर स्पॉन्टेनियस, मिनिमल वेस्टेज ड्युरिंग स्पॉन्टेनियस, नो रीब्रिदिंग ॲट 1 मिनिट व्हॉल्यूम, नॉन इफिशियंट फॉर कंट्रोल, हा फ्रेश गॅस लागणार त्याला. एक्सपायरेटरी वॉल नियर पेशंट आहे, मग तो कंट्रोल करायला शक्यच नाही. म्हणजे हे तुम्ही टाईट करणार, ओपन करणार असं करू शकता तुम्ही की एक्सपायरेटरीला तो पूर्ण उघडला म्हणजे एक्सपिरेशन इझी झालं. परंतु मग पुन्हा इथे तुमचं प्रेशर नाही जमा होणार, तर तुम्हाला पुन्हा फ्रेश गॅस फ्लो वाढवून बॅग फिल करायला लागेल, तर ते शक्य नाही आहे. लॅक सर्किट आहे हे, लॅक सर्किट इज कोॲक्झियल A. तर फंक्शन पूर्णपणे A सारखंच करतं, थोडंसं फक्त APL तुमचा क्लोज आल्यामुळे हँडल करायला इझी जातो आणि थोडं ह्युमिडिफिकेशन नाही, तो वेगळंच आहे, काय म्हणतात त्याला, हीटिंग होईल गॅसेसचं. नंतर ही सिस्टीम नाही वाचली मी, इनक्लोज डोक्याच्या वर गेली ती. मग B and C जी आहे मॅपल्सन Aचेच मॉडिफिकेशन हे वापरात नाही आहे. C फक्त वापरात येतो इंटेन्सिव्ह केअरमध्ये आणि वॉटर्स टू अँड फ्रोमध्ये. वॉटर्स टू अँड फ्रो हा क्लोज्ड आहे, हे सेमी ओपन सर्किट आहे. यांचं पूर्णपणे ॲनालिसिस इज सेम ॲज A. Cमध्ये कॉरुगेटेड ट्यूब नाही आहे, Bमध्ये कॉरुगेटेड ट्यूब आहे. म्हणजे लेंथ कमी केली आहे म्हणून ट्रान्सपोर्टसाठी किंवा ICUमध्ये कधी कधी तो वापरतात. त्यालाच अंबू त्यालाच म्हणता येईल ना, अंबूचं म्हणा एंड इकडे असतं O2चं बॅगच्या इकडे. नॉट गुड फॉर स्पॉन्टेनियस, नॉट गुड फॉर कंट्रोल, काहीच कामाचं नाही आहेत ते. हे निमॉनिक आहे, परंतु कन्सेप्च्युअली आपल्याला माहिती आहे की Dमध्ये दोघी इकडे असतात आणि हे त्याचेच मॉडिफिकेशन आहे. Eमध्ये बॅग काढून टाकली आहे, Fमध्ये तुमचा APL काढलेला आहे किंवा APL लावता पण येतो असतो किंवा मग बोटाने तुम्ही देऊ शकता. Aमध्ये APL इज नियर टू पेशंट, Bमध्ये दोघंही नियर टू पेशंट आहे, Cमध्ये कॉरुगेशन नाही आहे. फंडे वापरू शकता, तो फंडे वापरायला आणखी मेमरीवर लोड येणार.